चांदवड येथील श्री कुलस्वामिनी श्री रेणुकामातेच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ आणि सोयीस्कर दर्शन मिळावं यासाठी बॅरिकेटिंग तसेच 15,000 स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ डोम बनवण्यात आलेला असून भाविकांसाठी दररोज शुद्ध पाणी आणि उपवासाची खिचडी ते 10 दिवस वाटप करण्यात येणार आहे। येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत ॲम्ब्युलन्स सुविधा यावेळेस उपलब्ध करण्यात आलेली असून भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं 10 दिवस रक्तदान शिबिर राबवण्यात येणार आहे। यावेळी चांदवड शहर आणि तालुका शिवसेना तसेच देवळा तालुका शिवसेना पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। आजपासून नवरात्रोत्सव सुरू होतोय। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना भाविकांना शिवसेनेच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की चांदवड येथील सुप्रसिद्ध असं रेणुका माता मंदिर या परिसरामध्ये गेले अनेक शतके या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असतो। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अनेक वर्ष महिला घटी बसतात, म्हणजे काहीतरी नवस त्या ठिकाणी बोलला जातो आणि तो नवस फेडण्यासाठी ती महिला 9 दिवस संपूर्ण नवरात्रीमध्ये या ठिकाणी पूजा अर्चा करते, देवीची उपवास करते। असं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या मंदिराचं आहे आणि गेले 10 वर्ष आम्ही भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव एक मोठं स्वरूप देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जे काही महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून जे काही भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, श्रद्धेच्या भावनेने या ठिकाणी येत असतात, त्या सर्व भाविकांना सोयीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम मंदिराच्या वतीने व भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो। त्यामध्ये साधारणतः 9 दिवस प्रसादाचं वाटप असेल, खिचडीचं वाटप असेल, येणाऱ्या भाविकांना चांगलं पाणी पिण्यासाठी मिळते पाणीचं वाटप असेल, रुग्णवाहिका सेवा अडचणीच्या काळात काही अडचण झाली तर रुग्णवाहिका सेवा त्या ठिकाणी आहे, वैद्यकीय मदत कक्ष, कारण या ठिकाणी जवळजवळ 900 ते 1000 महिला या संपूर्ण परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यातून व महाराष्ट्रातल्या घटी बसतात। त्यांच्या वैद्यकीय कारणास्तव त्यांना कुठली जर डॉक्टरांची गरज पडली तर या ठिकाणी तो वैद्यकीय मदत कक्षसुद्धा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे आणि अनेक सोयीसुविधा, दर्शनाची मोठी रांग आहे, 15,000 स्क्वेअर फुटाचा असा मंडप। येणारा प्रत्येक भाविक ऊन असो पाऊस असो तर त्या उन्हा पावसामध्ये त्याला रांगेमध्ये उभं राहता येऊ नये, चिखलामध्ये उभं राहता येऊ नये म्हणून या ठिकाणी जवळजवळ 15,000 फुटाचा मंडप या ठिकाणी आम्ही टाकलेला आहे। प्रत्येक भाविक जो लांबून महाराष्ट्रातून किंवा नाशिक जिल्ह्यातून येतो त्याला त्याच्या श्रद्धेप्रमाणे व्यवस्थित दर्शन करता येईल, दर्शनाच्या रांगेचा त्याला त्या ठिकाणी लाभ घेता येईल आणि ही सर्व सेवा माननीय नीलमताई असतील, आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, श्रीकांत शिंदेसाहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण परिसरातील कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करत असतो आणि हे करत असताना या परिसरामध्ये असणारे आमचे सर्व कार्यकर्ते आहे, शिवसेनेचे पदाधिकारी, भाऊ चौधरी फाउंडेशनचे सदस्य आहे, आमचे पवार दादा आहेत संस्थेचे, हे सर्व बारीक त्या ठिकाणी लक्ष असताना गेले 9-10 दिवस हा उत्सव या ठिकाणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने सर्वजण साजरा करतो। या सर्वांच्या मागे उद्देश एकच की येणारा भाविक आहे त्या भाविकाला या ठिकाणी मनोभावे त्याचे दर्शन घेता आलं पाहिजे, त्याला कुठल्याही सोयीसुविधापासून वंचित राहता कामा नये, अशा प्रकारचा हा उत्सव या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आमचं उद्दिष्ट आहे की हा उत्सव इथून पुढे त्याला प्रत्येक वर्षी वेगळं स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा उत्सव आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो। पुन्हा एकदा सर्व नागरिकांना या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।